31 ऑगस्टच्या आधी ही 10 कामं केली नाही तर होणार 10,000चा दंड. होय, 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू होतोय कडक कायदा. आता प्रत्येकाला 10,000चा दंड होणार. ही 10 कामं जर वेळेत आटोपली नाही तर प्रत्येकाला बसणार 10,000चा दंड. 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत, कारण की 1 सप्टेंबर उजाडताच बँक खात्यातून 10,000 रुपये कापले जाणार. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा शेवटचा इशारा. मग तुम्ही जर महिला असाल, पुरुष असाल किंवा शाळेत जाणारी मुलं, वृद्ध आजी आजोबा असाल तर प्रत्येकाला ही 10 कामं आजच्या आज पूर्ण करण्याचा सक्त आदेश देण्यात आलाय. ही 10 कामं अत्यंत महत्त्वाची आहेत. यातलं पहिलं काम जर तुमच्याकडून राहून गेलं तर पहिल्या कामाला 2,000चा दंड आहे. दुसरं काम करायचं विसरला तर 3,000 रुपये बँक खात्यातून कापून घेतले जातील. तिसरं काम करायचं राहिलं तर 5,000चा दंड. आणि 10वं काम सगळ्यात भयानक आहे. ते जर केलं नाही तर तुमच्या बँक खात्यातून 10,000 रुपये कट होतील. आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यातून तुम्हाला देखील 1 रुपया काढता येणार नाही. एवढे कडक नियम आता लागू झाले आहेत. वास्तविक हे 31 जुलै रोजीच हे आदेश जे होते ते लागू होणार होते, पण प्रशासनाने 1 महिनाभराची मुदत वाढवून दिली आणि ती मुदत आता 31 ऑगस्ट आहे. आता खरं तर यातली सुरुवातीची 2 कामं ती तुमच्या बँक खात्याशी जोडलेली आहे. यातलं एक काम असं आहे की सरकारी योजनांचा लाभ घेणारे जर तुम्ही महिला असाल, पुरुष असाल तर तुमच्या योजना बंद होऊ शकतात जर हे एक काम केलं नाही तर. तिसरं काम तुमच्या स्वयंपाकघरातल्या गॅस सिलेंडरच्या बाबतीतलं आहे. ते काम केलं नाही तर गॅस सिलेंडर विसरा. चौथं काम रेशन कार्ड धारक लोकांसाठी आहे. यातली जर एक गोष्ट सुटली तर तुमचे पैसे कट होणार, गॅस सिलेंडर मिळणं बंद होणार, बँकेतले तुमचेच पैसे तुम्हाला काढता येणार नाही. आणि एवढंच काय, तुमच्या घरातली वीज देखील जाऊ शकते, घरातलं कनेक्शन कट होऊ शकतं आणि शासनाच्या कुठल्याही योजनेचा पैसे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःला हे करण्यासाठी ही शेवटची संधी आहे आणि जी 31 ऑगस्टपर्यंत आता दिलेली आहे. शासनाने अधिकृतपणे एका पत्रकाद्वारे, एका नोटीसद्वारे हा आदेश प्रसिद्ध केलाय. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही जाहीरपणे माहिती दिली. वास्तविक हे कडक नियम जे होते ते वर्षाच्या सुरुवातीलाच करायचे होते. हळूहळू दर महिन्याला मुदत वाढत दिली आणि 31 ऑगस्ट आता ही शेवटची मुदत राहिलेली आहे. त्यामुळे या सूचनेकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. चला तर मग वेळ वाया घालवता आपण पाहणार आहोत ती कोणती 10 महत्त्वाची कामं आहे. या यादीतली कोणती महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, कोणती गोष्ट केली नाही तर दंड होणार, नीट कान देऊन ऐका. या यादीतली सर्वात पहिली गोष्ट आहे लाडक्या बहिणींसाठी. होय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दरमहा अजून 1,500 रुपयाचा हप्ता अखंड चालू ठेवण्यासाठी 31 ऑगस्टच्या आत एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचे, नाहीतर लाभार्थी यादीतून नाव कायमस्वरूपी बाद होऊ शकतं. मग आता तो कागद कोणता, तो कसा काढायचा ते पुढे तुम्हाला सांगणारच. पण त्यापूर्वी दुसरं काम, जर तुमच्या घरात कोणतीही गाडी, बाईक किंवा 4 चाकी असेल तर 31 ऑगस्टच्या आज तुम्हाला हे कागदपत्र सादर करायचे. आता ते जर नसेल तर तुमची 4 चाकी गाडी, दुचाकी गाडी जप्त होऊन तुम्हाला 10,000चा दंड. तर पहा, हे कागदपत्र कुठून आणायचं, कसं मिळवायचं ते सगळं सांगणार. पण तिसरं काम तुमच्या गुंतवणुकीच्या बाबतीत, जर तुम्ही पैसे कुठे गुंतवले असतील, एफडी केली असेल, शेअर बाजारात लावले असतील, पॉलिसी काढली असेल तर एक काम तुम्हाला ताबडतोब करावं लागेल. चौथं काम प्रत्येकाच्या वापरातलं, ते म्हणजे मोबाईल सिम कार्ड. सिम कार्ड जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर जिओचं सिम वापरत असाल किंवा कोणतंही सिम वापरत असाल तर यात एक चूक झाली तर दंड तर होईलच, पण तुरुंगात जावं लागेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. 5वं काम पेन्शनधारक लोकांसाठी, ज्यांना निवृत्ती वेतन मिळतं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं काम. पुढचं काम शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी PM किसान नमोचा लाभ घेतात त्यांच्यासाठी हे काम असणार आहे. त्यानंतर 7वं काम गॅस सिलेंडरच्या बाबतीत. घरी जर गॅस सिलेंडर असेल आणि तो सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल तर 31 ऑगस्ट नंतर हे काम जर केलं नाही तर गॅस सिलेंडर पैसे असूनही मिळणार नाही. 9वं काम घराच्या संदर्भातलं आहे. सगळ्या सरकारी सवलती एका झटक्यात थांबू शकतात. 10वं काम घरात जी 60 वर्षावरील माणसं आहेत तर त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा फायदा आहे, म्हणजे 1 लाख रुपयाचा फायदा त्यांना मिळू शकतो. आता हे झाले कामाची माहिती. आता ती नेमकं कशी जाऊन करायची, कुठे जाऊन करायची, काय करायचं, सगळी सविस्तर माहिती क्रमाक्रमाने सांगणार. आता पहिलं काम लाडक्या बहिणींसाठी. आता लाडक्या बहिणींनी काय करायचं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये खात्यात जमा राहण्यासाठी 31 ऑगस्टच्या आधी KYC जी आहे तर ती अंगणवाडी केंद्रात जमा करा. जर तुमचं बँक खातं आधार लिंक असणं खूप महत्त्वाचं, अन्यथा लाभार्थी यादीतून तुमचं नाव वगळलं जाईल, पुढचे सगळे हप्ते रोखले जातील. जर 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख चुकली तर 1 सप्टेंबरपासून तुमचे आधीचे पैसे तर बंद होतीलच, पण तुम्हाला आत्तापर्यंत जे पैसे मिळाले आहेत तर ते देखील तुमच्याकडून वसूल केले जातील. आता दुसरं काम पहा वाहनाबद्दल. तुम्ही जर दुचाकी किंवा 4 चाकी गाडीवर ज्या ठिकाणी प्रवास करत असाल आणि तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे HSRP नंबर जर नसेल
तर तुम्हाला मोठा दंड होणार आणि यासोबत तुमच्या गाडीचा जर तुम्ही विमा उतरवला नसेल तर तुम्हाला सगळ्यात मोठा हा दंड त्या ठिकाणी होणार आहे. आता पुढचं काम जे पैशांशी निगडित आहे, जर तुम्ही गुंतवणूक केली असेल, तुम्ही जर FD केली असेल, पॉलिसी काढली असेल, LIC काढली असेल, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसा गुंतवला असेल, तर तुमचे जे खाते आहे ते गोठवले जाऊ शकतात. जर तुम्ही नॉमिनीचं नाव नोंदवलं नसेल तर. नॉमिनी म्हणजे वारसदार. आता हा पैसा तुमच्या पश्चात कुणाला द्यायचा हे नाव तिथे नोंदवणं गरजेचं असं. ते जर नोंदवलं नसेल तर तुमची आयुष्यभराची पुंजी अडकून पडेल. चौथं काम मोबाईल वापरण्यासाठी. आता जर तुम्ही मोबाईल वापरताय आणि त्याच्यामध्ये सिम असेल तर तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. पहा, आजच संचार साथी या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःच्या नावं किती सिम चालू आहे ते तपासा. अनोळखी किंवा नको असलेले नंबर बंद करा. KYC पूर्ण करा, अन्यथा खात्यात तुमचा रिचार्ज शिल्लक असूनही एका झटक्यात तुमचं कायमचं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर तुमच्या नावावर कोणी सिम घेतलेलं असेल आणि त्याच्यावरून जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला डायरेक्ट कायदेशीर अटक होऊ शकते. त्यामुळे संचार साथी या वेबसाईटला जाऊन तुमच्या नावावर किती सिम सुरू आहेत, कारण की एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम काढता येण्याचा नियम आहे. त्यामुळे ताबडतोब चेक करून घ्या. 5वं काम पेन्शनधारकांसाठी. आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमची हक्काची पेन्शन रोखली जाईल, पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. तर हे जीवन प्रमाणपत्र तुमच्या संबंधित विभागाकडे जमा करणं अत्यंत गरजेचं. 6वं काम शेतकरी बांधवांसाठी. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा व्हायचा असेल तर KYC आणि बँक खात्याचा DBT पर्याय सक्रिय करा. 31 ऑगस्ट नंतर कसलंही सरकारी अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही. 7वं काम गॅस सिलेंडरच्या बाबतीत. आता गॅस एजन्सीकडे जाऊन त्वरित KYC करून घ्या. जर ही केली नाही तर पूर्ण पैसे मोजून देखील गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि सरकारी सबसिडीचा तर फायदा याचा प्रश्नच नाही. 8वं काम MACB लाईट धारकांसाठी. जर घरामध्ये MACBची लाईट असेल तर आता सर्वत्र स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने तुमचा चालू फोन नंबर आणि महत्त्वाची माहिती MSEBकडे अपलोड करून घ्या. नाहीतर 31 ऑगस्ट नंतर भलतंच वाढीव बिल येईल आणि थेट घराचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. 9वं काम तुमच्या हक्काच्या घराशी संबंधित घरपट्टी, पाणीपट्टी, इतर आवश्यक कागदपत्र 21 ऑगस्ट पूर्वी स्थानिक पालिका किंवा ग्रामपंचायतीत जमा करा आणि दंडाच्या जादा भुर्दंडापासून स्वतःला वाचवा. 10वं काम आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांचं. त्यांना मिळणाऱ्या सरकारी कल्याणकारी योजना, औषध उपचार सवलती, पेन्शनचे लाभ सुरळीत ठेवण्यासाठी सगळे अर्ज कागदपत्र वेळेत पूर्ण करा. आणि अतिशय महत्त्वाचं काम तुमचं मतदार ओळखपत्र. जर SIR प्रक्रिया जर केलेली नसेल तर तुम्हाला आता ती जी मुदत आहे तर ती मुदत संपलेली आहे, पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा याच्यामध्ये अपडेशन करण्यासाठी तारीख वाढून दिली जाणार आहे. आणि ते जरी केलं नाही तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा मतदार नोंदणी करण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे. तर येणारे हे 2-3 महिने अतिशय महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला मतदानच करता येणार नाही. तर अशा पद्धतीची माहिती याच्यामधून देण्यात आली. ही 10 कामं ताबडतोब तुम्ही कंप्लीट करायची आहे. यापैकी कोणतं काम तुम्ही केलेलं आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.